Good morning all. This video is about asking questions. First, क्वेश्चन्स कसे विचारायचे. आत्तापर्यंत जे आपले सगळे व्हिडिओजमध्ये ज्या बघितलं ना आपण ते स्टेटमेंट होते. म्हणजे काय की त्याच्यामध्ये क्वेश्चन कोणतेच विचारले नव्हते, फक्त ते रिप्लाय होते, रिस्पॉन्स होते, आन्सर्स होते. आता या ठिकाणी आपल्याला दुसऱ्यांना प्रश्न कसे विचारायचे हे बघायचं आहे आणि त्यानंतर आपण कॉन्व्हर्सेशन कसे असेल याचे काही डिस्कशन करणार आहेत काही लेसनवर, काही टॉपिकवर. ते क्वेश्चन्स हे दोन प्रकारचे आहेत, वर्बल आणि नॉन व्हर्बल किंवा ह्याला WH म्हणतात. हे दोन्ही ग्रामर वर्ड्स आहेत. तर वर्बलला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू येस नो टाईप क्वेश्चन्स. येस नो टाईप कशामुळे म्हणायचं, कारण की याचं उत्तर जे आहे ना एकतर एस असतं किंवा नो असतं. या दोन्हीपैकीच एक उत्तर असणारे प्रश्न त्याला वर्बल क्वेश्चन्स असं म्हणतात. म्हणून आपण त्याला येस नो टाईप असंच म्हणू आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला येस नो टाईपच बघायचे आहेत. दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे काय, तर WH वर्ड्स जे आहेत जसं की हू, व्हॉट, व्हेअर, व्हेन यापासून सुरुवात होणारे त्यातले बरेचसे प्रश्न हे पर्सनल रिस्पॉन्स असतात किंवा काही ऑब्जेक्टिव्ह असतात. तर याच्यावर आपण नंतर बोलूया की हे दोन कसे असतात, हे नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, वर्बल क्वेश्चन्स म्हणजेच येस नो टाईप क्वेश्चन्स काय आहेत याचा आधी आपण अभ्यास करू आणि त्याची चर्चा करूया. तर येस नो टाईप क्वेश्चन्स काय आहेत हे, तर येस नो टाईपचा अर्थ जसं मी म्हणलं की त्याचा अर्थ काय आहे की त्याचं उत्तर येस ऑर नो एवढंच असू शकतं, दुसरं उत्तर त्याचं असू शकत नाही. कोणाला विचारलं तर येस किंवा नो ह्या दोन्हीपैकीच एक उत्तर असेल असे प्रश्न जे की व्हर्बपासून स्टार्ट होतात म्हणून त्याला व्हर्बल म्हणलेलं आहे. आता व्हर्ब्स कोणते आहेत तर हे आपल्याला माहिती आहे. ऑक्झिलरीज कोणते आहेत, डू, डज, डिड, हॅव, हॅज, हॅड, ॲम, इज, आर, वॉज, वर, मोडल्स, ह्या सगळ्यापासून जे स्टार्ट होणारे सगळे क्वेश्चन आहेत हे सगळे येस नो टाईप असतात. जसं की काय, आता आपण मी म्हणलं हे दिस इज अ पेन, तर याचा क्वेश्चन काय तयार होतो, इज दिस अ पेन. फक्त सब्जेक्ट आणि व्हर्बची अदलाबदल केली जागेची की त्याचा क्वेश्चन तयार होतो. म्हणजे धिस इज अ पेन, तर धिस नंतर धिस हा सब्जेक्ट, इज हे काय आहे व्हर्ब आहे, तर इज धिस अ पेन एवढाच बदल केला की क्वेश्चन तयार होतो. मग इज धिस अ पेन, येस ऑर नो, एक तर एस असेल किंवा नो असेल. समजा मी म्हटलं इज दिस अ पेन्सिल, नो इट इज नॉट अ पेन्सिल. किंवा जर आपल्याला कॅन यू स्विम, येस किंवा नो. म्हणजेच हे जे प्रश्न आहेत व्हर्बपासून स्टार्ट होणारे, ऑक्झिलरीपासून स्टार्ट होणारे, याचं येस किंवा नो एवढंच आन्सर असतं. आणि त्याचं स्ट्रक्चर असतं की आधी सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब असतं त्यानंतर सब्जेक्ट असतो. आता हे प्रश्न विचारायचे असल्यामुळे या सगळ्या ठिकाणी मी सब्जेक्ट काय घेतलेला आहे, यू घेतलेला आहे. कारण की आपण प्रश्न समोरच्याला विचारणार आहेत आणि तू किंवा तुम्ही दोघांसाठी पण आपण काय घेणार आहेत, यूज घेणार आहेत. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स जो आहे तो हॅबिट आणि डेली रुटीनसाठी आपण वापरतो. आपण टेन्स वाईज क्वेश्चन कसे तयार करायचे हे बघूया. ज्या टेन्समध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे त्याचे हे करायला सोपं जाईल कारण हेल्पिंग व्हर्ब आहे त्याच्यामध्ये. पण ज्याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट ह्या दोन टेन्समध्ये काय आहे, हेल्पिंग व्हर्ब नाही. S+V1 आहे डायरेक्ट. व्ही म्हणजे मेन व्हर्ब आहे हे की नाही. तर मग याचं आपण कसं करायचं आहे, तर कारण स्ट्रक्चर आहे हेल्पिंग व्हर्ब प्लस यस असं करायचं आहे स्ट्रक्चर प्लस V1. मग आता आय रीड बुक्स, मी पुस्तके वाचते. तर मला प्रश्न काय येईल, डू यू रीड बुक्स. म्हणजे माझी हॅबिट ही कोणाला तरी माहिती आहे, तर त्यांनी मला विचारलं किंवा माहीत नाही त्यांना, तर त्यांना वाटलं म्हणून त्यांनी विचारलं, तर काय होईल तो, डू यू रीड बुक्स, तुम्ही पुस्तक वाचता का, किंवा तू पुस्तक वाचतेस का, तू पुस्तके वाचतेस का. तर मी म्हणेन येस आय रीड बुक्स किंवा नो आय डोंट रीड बुक. तर आपल्याला हे माहिती आहे की निगेटिव्ह जे घेतलेले होते आपण त्यामध्ये की आय, वी, यू, दे प्लुरल असेल सब्जेक्ट, तर त्यासाठी आपण डू घेतो, अदरवाईज आपण डज घेतो, हे आपण बघितलेलं आहे. तर तसंच आपण इथं कन्सिडर करायचं आहे की आय नंतर या ठिकाणी डू हे काय आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे आणि त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, डूनी क्वेश्चन विचारायचं आहे. त्यामुळे डू यू रीड बुक्स असा क्वेश्चन होईल. आय लिसन सॉंगचा काय होईल, डू यू लिसन सॉंग्स. आय एक्सरसाइज डेलीचा काय होईल, डू यू एक्सरसाइज डेली. या पद्धतीने हे क्वेश्चन्स तयार होतील. काही प्रश्न जे आहेत तर आपण समजा जरा खरं तर आपण जेव्हा दोन व्यक्ती बोलत असतात तेव्हा आपण थर्ड पर्सन विषयी एकमेकांशी बोलायचं नाही, हा मॅनर्सचा भाग आहे. पण आपल्याला इथे प्रॅक्टिस करायची म्हणून आपण ते बघूया. राम गोज टू स्कूल, तर आता याचं क्वेश्चन काय तयार होईल, इथे गोज आहे. तर त्यामुळे इथं आपल्याला डजने विचारायचं, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डजने क्वेश्चन विचारायचा आहे. डज राम गो टू स्कूल, डज घेतल्यामुळं गोचं जे ES हा आपण सफिक्स लावलेला आहे तो कॅन्सल करायचा आहे. सीता प्लेज फुटबॉल,
डज सीता प्ले फुटबॉल? गीता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. डज गीता वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? शौनक ड्रॉज नाईस पिक्चर्स. डज शौनक ड्रॉ नाईस पिक्चर्स. हे सगळे याचे उत्तर सगळ्याची काय होणार आहेत? येस ऑर नो अशी होणार आहेत. आता पहा इथे ॲन्सर असा असेल, ॲम आय ए टीचर किंवा आर यू अ टीचर? तर येस आय एम अ टीचर. इज दिस अ पेन? दिस इज अ पेन. विल ही लर्न इंग्लिश? ही विल लर्न इंग्लिश. म्हणजे कुठलाही जे हेल्पिंग व्हर्ब असतं ना त्याची अदलाबदल केली की काय होते? जागेची सब्जेक्ट आणि हेल्पिंग व्हर्बची अदलाबदल केली की क्वेश्चन तयार होतो. हा आहे सब्जेक्ट, हे आहे हेल्पिंग व्हर्ब. ॲम सुरुवातीला घेतलं, आय नंतर घेतलं. या ठिकाणी पण धिस आणि इज हे जे आहे हे आहे सब्जेक्ट, हे आहे व्हर्ब. व्हर्ब घेतलं सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब, हे घेतला सब्जेक्ट घेतल्यानंतर. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. त्यामुळे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं तयार होईल? तर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डजने क्वेश्चन करायचं आहे, प्लुरल सब्जेक्ट असेल तर डूने. आता ह्या सगळ्या जे वाक्य आहेत याच्यामध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे म्हणून आपल्याला ते सोपं गेलं. पण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे का? नाही आहे. जसं की हे बघा, आय रीड बुक्स, यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का? नाही. मग आपण काय केलं? डू घेतलेला आहे. त्यानंतर सीता प्लेज फुटबॉल, यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का? नाही. पण सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून आपण डजने घेतलेला आहे क्वेश्चन. या पद्धतीने आपण क्वेश्चन विचारू शकतो. मग त्याचं मराठीकरण कसं होईल हे आपण बघूया. जसे डू यू स्टडी रेग्युलरली? तू नियमित अभ्यास करतोस का? डू यू गो टू म्युझिक क्लास? तू किंवा तुम्ही दोन्हीपैकी यू हे तू आणि तुम्ही दोन्हीसाठी वापरलं जातं. तुम्ही संगीत क्लासला जाता का? डू यू मेक फूड ॲट होम? तुम्ही घरी जेवण बनवता का किंवा तू घरी जेवण बनवतोस का? डू यू प्रॅक्टिस इट? तू याची प्रॅक्टिस करतेस का? या पद्धतीने काय आहे त्याचे प्रश्न तयार होतील सिम्पल प्रेझेंट टेन्सचे. तसंच सिम्पल पास्ट टेन्सचे पण आपल्याला क्वेश्चन असेच तयार करता येतील. फक्त यामध्ये आपल्याला डीडचा वापर करायचा आहे कारण यामध्ये सुद्धा हेल्पिंग व्हर्ब नाही. डिड यू गो टू स्कूल येस्टरडे? तू काल शाळेला गेलास का? डिड यू मेक केक? तू किंवा तुम्ही केक बनवला का? डिड यू डिस्कस इट डीपली? तुम्ही याची सखोल चर्चा केली आहे का? डिड यू प्रेझेंट दिस? तुम्ही हे सादर केले का? डिड यू प्ले फुटबॉल? तू किंवा तुम्ही फुटबॉल खेळला का? डिड यू प्लॅन दॅट? तुम्ही हे प्लॅन केले का? तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? सिम्पल पास्ट आणि सिम्पल प्रेझेंटचे प्रश्न तयार केलेले आहेत. याच पद्धतीने आपण काही प्रश्नांची जर सराव केला काही प्रश्नांचा तर मग आपल्याला हे व्हर्बल क्वेश्चन्स कसे विचारायचं हे लक्षात येईल. आता हे केव्हा विचारायचे? तर जेव्हा तुम्हाला एखाद्याच्या हॅबिट्स माहिती असतील, जेव्हा तुम्हाला काही गोष्टी त्यांनी काल केल्या आहेत का असं विचारायचं असेल तरच आपण सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट याचा उपयोग करू शकतो. म्हणून याचं होमवर्क करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रिपेअर 50 क्वेश्चन्स of simple present tense and simple past tense. आता याच्या आधी काय करायचे? आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. दुसरी ॲक्टिव्हिटी काय करायची आहे? दुसरी ॲक्टिव्हिटी, आस्क देम टू युअर फ्रेंड्स और काय म्हणू आपण फॅमिली मेंबर्सना किंवा फ्रेंड्सना तुम्ही काय करा? ते विचारा. म्हणजे त्याची उत्तरे यस किंवा नो येत आहेत का हे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. तर हे 2 होमवर्क आपल्याला करायचं आहे आणि ह्या होमवर्क केल्यामुळे आपल्याला काय होईल? त्याची प्रॅक्टिस होईल की हे प्रश्न कसे विचारले जातात. आपण आपल्या मुलांना, आपल्या भाऊ बहिणीला, फ्रेंड्सना आपण विचारू शकतो. एखादी गोष्ट तिने काल केली आहे तर आपल्याला विचारायचं आहे की तू काल हे केलंयस का? तू काल पुस्तक वाचलंस का? तर डिड यू रीड द बुक? डिड यू राईट द नोट्स? डिड यू गिव्ह युअर टेस्ट? या पद्धतीने आपण विचारू शकतो. किंवा तू हे नेहमी करतेस का? म्हणजे हॅबिटसारखी किंवा सवय, एखादी गोष्ट जर ती नेहमी करत असेल तर तू हे करतेस का असं विचारायचं आहे. तर जी आपण करतो त्या गोष्टी आपण काही विचारू शकतो. डू यू वॉच दॅट टी व्ही सिरियल डेली? तू ही टी व्ही सिरियल डेली बघतेस का? किंवा आणखी काय? डू यू गो टू टेम्पल?
तू टेम्पलला मंदिरात जातेस का, तर हे यूनी विचारायचे असेल तर डूच घ्यावं लागेल, कारण ते प्लुरल आहे. ठीक आहे. याचे जे व्हर्बल क्वेश्चन्स असायचे, ग्रामर आयटम आहे, ग्रामरचा व्हिडिओ आहे, तर तो आपण बघितला. तुम्ही त्याचा अभ्यास थोडा केला तर आणखी हे प्रश्न करणं आपल्याला सोपं जाणार आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.